तुळजाभवानी चरणी भक्तांनी 2009 पासून 2022 पर्यंत 207 किलो सोनं आणि 2570 किलो चांदी अर्पण केली आहे। पण आता हेच सोन्याचे दागिने वितळवले जाणार होते। मात्र दागिने वितळवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती। या प्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थान उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे। 2009 सालचं सोनं चांदी बाजूला ठेवत इतर सोनं वितळवण्याचे आदेश दिले होते। दागिने वितळवण्याची 15 वर्षांनी होणारी ही प्रक्रिया न्यायालयीन कामकाजाच्या कचाट्यात अडकलेली आहे। त्यामुळे सोनं चांदी चोरीचा घोळ सिद्ध होत नसल्याने हिंदू जनजागरण समितीच्या याचिकेमुळे मंदिर संस्थानपुढे नवीन पेच उभा राहिलेला आहे। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, खरं तर दागिने वितळवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे, काय अपडेट? प्राजक्ता, ऐकून जर बघितलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी जे आहे ते भक्त मोठ्या श्रद्धेपोटी दान करतात। त्यात दागिने असतील, सोने असेल, चांदी असेल, हिरे असतील, हे सुद्धा अर्पण केल्याचं पाहिलं जातं। आणि हेच दागिने, हिरे असतील, हे मंदिरातून चोरी गेल्याच्या अनेक घटना आपल्यासमोर आल्या। त्याच्या भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणं गाजत आहेत। आणि अशातच मात्र धाराशिवचे जे जिल्हाधिकारी आहे डॉक्टर सचिन ओंबासे यांनी हे सोने चांदी वितळवण्याचा निर्णय घेतला होता। त्यासाठी त्यांनी न्याय व विधी विभागाची परमिशन देखील घेतली होती। मात्र या अगोदर मंदिर संस्थांमध्ये 2009च्या सालामध्ये जे काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, दानपेटी घोटाळा असेल किंवा सोन्या चांदीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला असेल, त्याच्यामध्ये अनेक प्रकरणं, ही भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आली, त्याच्यावरती कारवाई झाली। मात्र त्याच्यात गुन्हे दाखल होत नव्हते। याच मुद्द्याला घेऊन हिंदू जनजागरण समिती जी आहे ती संभाजीनगरच्या औरंगाबाद उच्च न्यायालयात गेली आणि त्याच्यात त्यांनी गुन्हे दाखल करावे असे जे आहे ते उच्च न्यायालयाच्या मार्फत आदेश जे आहे ते राज्य शासनाला दिले। त्यानंतर CID चे आदेश देखील झालेत। मात्र याच्यात एक पेच असा हा निर्माण झालेला आहे की निर्णयाने जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतला होता सोने चांदी जायचे दागिने वितळवण्याचा, याच्यामध्ये या संबंधित या प्रकरणात 2009 जे सालचे जे दागिने आहेत ते भ्रष्टाचाराच्या संबंधित आहेत। मग हे दागिने कसे वितळ होते हा एक मोठा पेच प्रसंग सध्या निर्माण झालेला आहे। हिंदू जनजागरण समितीच्या याचिकेनंतर हा खरा मोठा पेच निर्माण झालेला आहे। आणि याच पेचानंतर जे आहे ते आता काल जी बैठक मंदिर संस्थांची झालेली आहे, विश्वस्त जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे असतील किंवा न्यायाधीश असतील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली आणि त्याच्यात हा निर्णय झाला की आता मंदिर संस्थान देखील जे आहे ते न्यायालयात या संदर्भात आपलं दाद मागणार आहे। या संदर्भात आपलं जे मत आहे ते न्यायालयात मागणार आहे की 2009 सालचं आतापर्यंत जी मोजणी केलेली आहे, मूळ मुद्दा हा प्राजक्त आहे की मंदिर संस्थांनं सगळे दागिने किंवा सगळं जे आहे ती मोजणी करून त्याची मोजदाद करून हे दागिने ठेवलेले आहेत। आणि ह्या मोजदादीमध्ये 2009चे देखील दागिने आहेत आणि हे दागिने परत पुन्हा कुठेतरी काढावं लागणार आहेत। ते वितळवण्यासाठी त्याची वेगळी प्रक्रिया करावी लागणार आहे, का तर ते भ्रष्टाचाराच्या पुराव्यासाठी लागणार आहेत। म्हणून आता याच्यावरती जे आहे ते मंदिर संस्थान जे आहे ते उच्च न्यायालयात दाद मागून या 2009चे दागिने आम्ही तसेच करतो आणि पुन्हा मोजदाद आपलं वितळवण्यासाठी परवानगी द्यावी अशी कुठेतरी याचिका जी आहे ती आता मंदिर संस्थांच्या वतीने पुढे काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बालाजी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक